या मंगल प्रसंगी उपस्थित असलेले सर्व गोरखे कुटुंबीय, अप्पाजी बारणे, बापूसाहेब काटे, आमचे परममित्र संदीपजी जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्रकाशजी मिडभाकरे, ज्येष्ठ कार्यकर्ते मधु जोशी, मोरेश्वर शेडगे, शीतल शिंदे आणि सर्व तमाम बंधू भगिनींनो, आज आपण अमितजींच्या अभिष्टचिंतन करण्यासाठी एकत्र जमलेलो. त्यांचा आज वाढदिवस आहे. मगाशी भाऊसाहेबांनी सांगितलं की अमितजींना जमिनीवर राहून काम करावं लागेल. खरं म्हणजे अमितजींच्या याच्यामध्ये ते कलाप्रेमी आहे, लेखक आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात आणि सगळ्यात शेवटी त्यांची ओळ होती की मी स्वयंसेवक आहे. संघाचा स्वयंसेवक म्हणजे तो प्रामाणिक असणार, तो चारित्र्यवान असणार, तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असणार आणि तो हिंदुत्वाची कास धरून या समाजामध्ये काम करणार. खरं म्हणजे अमितजींना फक्त पिंपरी चिंचवड एवढंच कार्यक्षेत्र दिलेलं नाही आहे, तर त्यांना संपूर्ण महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र दिलेलं आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्रवास चाललेला असतो आणि त्या पद्धतीने ते काम करतात. तर आपल्या या सगळ्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा अमितजी या पुढील काळामध्ये स्वयंसेवक या नात्याने 100% पूर्ण करतील याची मला खात्री आहे आणि मी आपली याची खात्री आपणा सर्वांसमोर मी देत आहे. ते स्वयंसेवकाला शोभेल असं ते काम करतील पुढील काळामध्ये आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे तो कसा वाढीस जाईल, त्याच्यामध्ये कशी भरभराट होईल अशी चिंता ते करतील आणि या अशा प्रसंगी त्यांचा आरोग्य भरपूर लाभो, उदंड आयुष्य लाभो आणि चांगलं आरोग्य लाभो अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांतर्फे त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.